बाबा हा. मला काय वाटेल मला माहित नाही, पण मला असं कळलं की तुम्ही मन गुंतवण्यासाठी काम शोधताय, म्हणजे नोकरी. हो, मन गुंतवण्यासाठी. कारण अंजूचं एकदा लग्न झाल्यानंतर हे घर खायला उठेल मला. असा एक जॉब आहे माझ्या ओळखीच्या ठिकाणी. म्हणजे बरं, तुम्हाला सगळं पटलं तर तुम्ही नक्की नोकरीचा विचार करा. नाही अहो, आता विचार कसला करायचा आहे? मी ताबडतोब यांना जाऊन भेटतो. हो. नशीब आहे तुझं, असा नवरा मिळालाय तुला. मगापासून बघतोय शांत शांत आहेस. काही चूक झाली का? तुला आवडलं नाहीये का काही? माझ्या पद्मजाला असं कोणी हात नाही लावू शकत. तिला हात लावण्याची हिंमतच कशी झाली तुझी? मी तुला सांगितलं होतं, पुन्हा मी शांत बसणार नाही. चुकलास तू. काय चालवलंय ते सगळं? मला असं घेऊन जाणारे कोण आहात तुम्ही? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? ही काय वागण्याची पद्धत आहे का? कोणी दिला तुम्हाला हा हक्क? हे इतक्या वेळेला सांगून सुद्धा तुम्ही माझा पाठलाग करताच आहात. तो माणूस तुम्हाला सरळ तो माणूस नाही, माझा होणारा नवरा आहे. आणि त्याला हात लावलेला मला चालणार नाही. कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? अधिकार? मला तो अधिकार देण्याची गरज नाही, माझ्याकडे तो आहेच. नाही हात लावू शकत तुला कोणी. तुम्ही या गुंडाच्या नादी लागण्यापेक्षा आपण इथून गेलेलं बरं. वहिनी, मुली काय पटापट मोठ्या होतात ना? हो ना. आता मला तर ती 2 वेण्या घालून शाळेत जाणारी अंजू आठवते. आता बघ, बघता बघता शालू नेसून सासरी निघून जाईल. काहीतरी झालंय, हो ना? तो काय त्याचं नाव? श्रीकांत. तो पूर्ण बाजारात आमच्या मागे मागे होता, पाठलाग करत होता. आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथेही तो आला. त्यामुळे जरा आता याचा विचार करायलाच लागेल. अहो, विचार करावा लागेल म्हणजे आता शनिवारी साखरपुडा आलाय तुमचा, आणि जर तो पाठलाग करत असेल तिचा, तर आपण काय करणार ना? काय करणार? काय करायचं ते मी बघतो. चला, येतो मी. आणि यावेळी हे ठरलेलं लग्न मी असं मोडू देणार नाही. मग त्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. त्या श्रीकांत इनामदारचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे मला. अंजू, मला एक सांग, त्या श्रीकांत बद्दल तुझ्या मनात तसं काही नाहीये ना?